प्राणप्रिय तिरंगा ध्वज आणि या दोन ध्वजांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि अखंडपणे या दोन ध्वजांचं आणि पर्यायानं ज्यांनी हिंदुस्थानचं रक्षण केलं त्या सर्व हुतात्म्यांना वंदन करतो. वेदात्मा प्रतिष्ठान आणि ब्राह्मण संघ, सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित असलेले नगरकर, मला अहमदनगर म्हणणं हे हृदयापासून जड जातं. कारण कितीही झालं तरी ती परकीयांची खूण आहे. ज्यांनी आपल्याला लुटलं, ज्यांनी आपल्या पूर्वजांच्या कत्तली केल्या, आपले पूर्वज भ्रष्टविले, त्यांची नावं आपण स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष उलटून गेली तरी ती मिरवतो आहोत. परदास्य हे आपल्या हाडीमाशी खिळलेलं आहे, ही याची खूण आहे. उत्तर प्रदेशात मात्र एक योगीजी सत्तेवर येतात आणि जे कोणी आक्रांत होते, जे कोणी इस्लामी दहशतवादी होते, त्यांच्या सगळ्या खुणा पुसून टाकून पुन्हा एकदा हिंदूंचा गौरवशाली इतिहास त्याची नोंद उत्तर प्रदेशात होते. महाराष्ट्रात ती सुरुवात झालेली आहे आणि आपणही आता आपल्या शहराचं नाव बदलण्यासाठी जनमानस तयार केलं पाहिजे. उद्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140वी जयंती आहे. म्हटलं तर एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. जिथे सावरकर नाव आहे तिथे वाद आहेत. असा एकही क्षण जात नाही की सावरकर नाव तुम्ही उच्चारलं आणि वाद निर्माण झाला नाही. आणि हे वाद निर्माण करणारे तीच लोक आहेत ज्यांनी आपल्यापासून खरा इतिहास लपवला, खोटा इतिहास सतत पिढ्यानपिढ्या आपल्यामध्ये भिनवला, कृत्रिम चित्र निर्माण केलं आणि मग आता त्यांचेच वंशज, त्यांच्याच पुढच्या पिढ्या असं म्हणतात की सावरकरांचं या देशासाठी योगदान काय. अनेक आरोप केले जातात, अपमान केला जातो. सावरकर माफी मागून सुटले, सावरकर ब्रिटिशांचे हस्तक होते, त्यांनी पेन्शन घेतलं आणि काहीच केलं नाही. सावरकरांनी काहीच केलं नसतं तर त्यांना अंदमान नाही आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं असतं. त्यांनी काहीतरी केलं, ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून केलं, ब्रिटिशांसाठी डेंजरस असलेलं बंदिवान, आणि म्हणून त्यांना त्यांच्या नशिबात, त्यांच्या भाग्यात अंदमान आलं. आणि अंदमानातल्या शिक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. अनेक वक्त्यांची भाषणं अंदमान पर्वावर झालेली आहेत. स्वतः सावरकरांनी या शिक्षा, त्यांचं वर्णन माझी जन्मठेप या पुस्तकात केलेलं आहे, परंतु अत्यंत हलक्या फुलक्या शब्दात केलेलं आहे. कुठे रडगाणं गायलेलं नाहीत. उलट त्यांनी जो काही प्रचार केला, मग तो शिक्षणाचा असो, साक्षरतेचा असो, हा सगळा प्रचार माझी जन्मठेपमध्ये त्यांनी मांडलेला आहे. स्वतः यातना भोगत असताना इतरांच्या यातना कमी कशा होतील, त्यांचा विवेक कसा जागा होईल, हे त्यांनी मांडलेलं आहे. माझी जन्मठेपमध्ये तात्या लिहितात की जवळपास 100 राजकीय बंदिवान, म्हणजे जे क्रांतिकारक होते, ज्यांनी क्रांती घडवून अंदमान जे भोगत होते, अशा 100 लोकांना त्यांनी आत्महत्येपासून परावृत्त केलं होतं. स्वतः सावरकरांच्या मनात 3 वेळा आत्महत्येचा विचार येऊन गेला होता. म्हणजे त्या शिक्षांची तीव्रता आपण समजू शकतो. पण आपलं दुःख काहीच नाही
याच्यापेक्षा भारतीय समाजाचं दुःख खूप आहे आणि ते दुःख दूर करण्याचं उत्तरदायित्व आपल्यावर आहे. ते उत्तरदायित्व ओळखून सावरकर अंदमानात वावरत होते. कुठल्याही अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गाने प्रतिकार करणं हा राजकीय बंदिवानाचा अधिकार असतो. त्या अधिकाराअंतर्गतच सावरकरांनी आवेदनं पाठवली, याचिका लिहिल्या, त्यांनी याचना केली नाही. ज्याला हे मर्सी पिटिशन म्हणतात. ती दया याचना नव्हती, ती याचिका होती. त्यामुळे इथून पुढे कितीही आरोप झाले तरी पहिला आपण हे स्पष्ट केलं पाहिजे की त्याला याचिका म्हणतात. तुमचं भाषांतर चुकलेलं आहे. कारण का काय होतं, यांची गोबेल्स नीती असते. 100 वेळा एकच खोटं जर सांगितलं तर ते खरं वाटायला लागतं. आणि नेहमी तुम्ही चर्चा बघा, लेख बघा यांचे, हे नेहमी मर्सी पिटिशन याच्या पुढे जात नाहीत. स्वतः तात्यांनी कधीही ती पिटिशन्स, त्या याचिका लपवलेल्या नाहीत. अंदमानच्या अंधेरीतून या त्यांच्या पुस्तकात त्यांचा उल्लेख आहे की मी कोणत्या कोणत्या वर्षी काय काय मागण्या केलेल्या आहेत. एक राजकीय बंदिवान म्हणून मला लिहायला वाचायला ज्या सुविधा नाकारल्या गेल्या त्याच्या विरोधात मी आवेदन केलेलं आहे. मला ज्या कठोर शिक्षा देण्यात आल्या त्याच्या विरोधात मी आवेदनं केलेली आहेत. इतकंच नव्हे तर ब्रिटिश शासन जर आम्हाला काही अधिकार देत असेल, काही उत्तरदायित्वाची पदं देत असेल तर पहिलं महायुद्ध सुरू असताना आम्ही ती पदं स्वीकारून देशसेवा करण्यास तयार आहोत. कारण का उद्या जर ब्रिटिश हरले तर दुसरा शत्रू कोणीतरी येऊन डोक्यावर बसेल, तो बसू नये आणि भारतीयांना प्रशासकीय पद्धतीचा अनुभव मिळावा म्हणून ते आवेदनं करत होते. आवेदन पाठवण्याची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आणि हे सगळं तिथे करत असताना तिथे जो त्यांना भारत दिसला त्याच्यावरनं त्यांनी येणाऱ्या समस्या कुठल्या आहेत ते ओळखलं. त्याच्यातली प्रमुख एक समस्या होती ती म्हणजे हिंदूंमधला जातीद्वेष, त्यांच्यातला जातीभेद. दुसरी मोठी समस्या होती राजकीय लालसेने प्रेरित असलेलं जिहादी मानसिकतेचं एक आक्रमण येऊ पाहत होतं, नव्हे ते आलं होतं. आणि तिसरी मोठी समस्या अर्थातच ब्रिटिश. या तीनही समस्यांविरुद्ध लढायचं होतं ते हिंदू समाजाला लढायचं होतं आणि एकजूट होऊन लढायचं होतं. सावरकर अंदमानात असताना अनेक प्रकारांनी हिंदू बंदिवानांची धर्मांतरणं होत. म्हणजे साध्या साध्या कारणांनी धर्मांतरण करायचे. माझी जन्मठेपमध्ये तात्यांनी प्रसंगाच्या प्रसंग लिहिलेले आहेत. हे काय करायचे ही मंडळी, मुस्लिम वॉर्डन वगैरे जे होते, हिंदू मुळातच भोळसट होते की पंक्तीने जातीभेद होतो, जात बुडते, धर्म बुडतो, विटाळ वगैरे या सगळ्या अंधश्रद्धेच्या गर्तेत त्या काळचा हिंदू समाज होता. आणि अंदमानमध्ये या बंदिवानांना काही कामासाठी धक्क्यावर धाडलं जायचं. धक्का म्हणजे पोर्ट, तिथे जहाज येऊन थांबायचं आणि तिकडे मालाची उतरण करण्यासाठी आणि माल चढवण्यासाठी या बंदिवानांना कामाला लावलं जायचं. आणि असं जेव्हा कामाला लावलं जायचं त्यावेळेला त्यांचे खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणून चण्याची पोती ठेवलेली असायची, हिंदूंसाठी वेगळी, मुसलमानांसाठी वेगळी. जेवणाची सुट्टी ज्या वेळेला व्हायची त्यावेळेला हे उद्दाम मुसलमान वॉर्डन आणि त्यांचे सहकारी हिंदूंसाठी ठेवलेल्या पोत्यांमध्ये हात घालायचे आणि त्यातले चणे खाऊन टाकायचे. आता कुठल्या हिंदू बंदिवानाने पुन्हा त्या पोत्याला हात लावला तर आपला धर्म बुडेल म्हणून हिंदू बंदिवान त्या पोत्याला शिवायचे नाहीत आणि तसेच भुकेलेले काम करायचे.
आणि नेहमीप्रमाणे मग ते वॉर्डन आणि अन्य मुस्लिम बंदिवान या हिंदूंची टिंगलटवाळी करायचे. छुप्या मार्गाने धर्मप्रसार, की तू आमच्यात ये, बघ आमच्या इथे कसं आहे. हे गाऱ्हाणं सावरकरांकडे गेलं. बरं, धर्मांतरण हा कधीच तात्यांच्या दृष्टीने दुर्लक्षेचा विषय नव्हता. कारण तात्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे. एखाद्याचा धर्म बदलला, एखाद्याचं तत्त्वज्ञान बदललं, तर त्याच्या राष्ट्राविषयीच्या निष्ठा ह्या दुसरीकडे जातात. आणि म्हणून एकेका बंदिवानाची शुद्धी तात्यांनी सुरू केली. बरं, यावर तात्यांनी उपाय काय सांगितला की जी युक्ती मुस्लिम वॉर्डननी वापरलेली आहे, उद्या तीच युक्ती तुम्ही वापरा. काय करा, जेवणाची सुटी व्हायच्या अगोदर 5 मिनटं तुम्ही सगळे जा आणि मुस्लिमांसाठी जी पोती ठेवलेली आहेत त्यातले चणे खायला सुरुवात करा. जर मुस्लिम व्यक्तीच्या स्पर्शाने चणे बाटत असतील आणि ते मुसलमान होत असतील, तर हिंदू व्यक्तीच्या स्पर्श करण्याने तेच चणे हिंदू का होणार नाहीत? तिथल्या आधीच्या बंदिवानांना ही कल्पनाच सुचली नव्हती. हे काहीतरी अतर्क्य सांगतात तात्या, हे असं होऊच शकत नाही. पहिल्यांदा नकार दिला, पण तात्यांनी त्यांचा हट्ट सोडला नाही. ते म्हणले, तुमच्यावर संकट आलंय, त्याचं निराकरण करण्याचा हा एकच उपाय आहे. काही धाडसी मंडळी तयार झाली आणि दुसऱ्या दिवशी तात्यांनी जी युक्ती सांगितली होती ती त्यांनी केली. त्याच्या पुढच्या दिवसापासून हे धर्मांतरणाचे प्रकार थांबले. तुरुंगात असताना देखील हिंदू समाजाची जागृती कशी करावी याचा परिपाठ आपल्याला तात्यांनी दिलेला आहे. अनेक हिंदू बंदिवानांना त्यांनी साक्षर केलं. अनेक हिंदू बंदिवानांना त्यांनी इतिहासाचा अभ्यास शिकवला. आणि काय काहींना तर आमिष दाखवून, म्हणजे हिंदू समाजाची प्रगती व्हावी हा त्याच्यामागचा उद्देश होता. पण तुला मुनीमजीची बढती मिळेल, म्हणजे काय, पत्र वगैरे लिहिणं किंवा काही लिखाण करणं कारागृहात, आणि शिक्षेतून तुला सुटका मिळेल, तुझी तेवढ्यापुरती तरी सुटका होईल, असं आमिष दाखवून तात्यांनी लोकांना साक्षर केलेलं आहे, शिक्षण प्रसार केलेला आहे. 1% साक्षरतेचा दर असलेलं अंदमानचं कारागृह तात्या सुटले तेव्हा 90% वर गेला होता, केवळ 11 वर्षाच्या काळात. पर तात्यांना तिथे स्वतःला पुस्तकं म्हणजे मागता येतच नव्हती. मग अनेक इतर बंदिवानांकडून त्यांनी ती मागवून घेतली आणि तिथे ग्रंथालय सुरू केलं. आणि एक असे विचित्र अनुभव त्यांना येत गेले की सगळे तिथे सश्रम कारावासाची शिक्षा, कष्ट करून दमलेले सगळे बंदिवान, रात्री उशिरापर्यंत कोलू फिरवणं, जी काही शिक्षा असेल ती भोगणं आणि भोगून येऊन तसंच झोपणं. पहाटे आजान सुरू व्हायची. आजान सुरू झाली की ह्यांची झोपमोड व्हायची. मग हे अधीक्षकांकडे गेले. हे आजान त्रासदायक आहे. अधीक्षक म्हणाले, तो आमचा प्रश्न नाही, ते त्यांच्या धर्मात लिहिले, ते त्यांचं धर्मपालन आहे. तात्या माझी जन्मठेपमध्ये लिहितात, मग ह्या बंदिवानांनी युक्ती केली. काय केलं तर कोणीतरी चोरून बाहेर कामाला जातात तिथनं चोरून शंख आणला आणि आजान सुरू झाल्यानंतर हे शंखवादनाला सुरुवात करायची. मग आमची आजान बाटली म्हणून मुसलमान बंदिवानांनी कारागृह अधीक्षकाकडे तक्रार केली. मग अधीक्षकाला उत्तर देणं भाग पडलं की तो त्यांचा पूजेचा एक भाग आहे. आजान बंद झाले. ठोशाला प्रतिठोसा. सावरकरांना उगाच ब्रिटिश शासन घाबरत नव्हतं.
डी फॉर डेंजरस त्यांच्या पदकावर लिहिलं होतं. ब्रिटिश सत्तेसाठी डेंजरस. सावरकर ब्रिटिशांना नव्हते घाबरले, ब्रिटिश सावरकरांना घाबरले होते. हे टरकूनच असायचे अशाच गोष्टींमुळे. सावरकर कधीच कोणाचं त्यांनी तिथे ऐकलंच नाही. आणि मग तात्यांच्या मनात विचार यायला लागला की हे जे बाटवाबाटवी, हे धर्मांतरण, हे कसं काय ह्यांना सुचतं. म्हणून त्यांनी त्यांच्या मुस्लिम बंदिवानालाच विचारलं, तुम्ही हे का करता ही धर्मांतरणं. तेव्हा तो त्यांना म्हणाला, आम्ही धर्मांतरण करतच नाही, आम्ही धर्मप्रसार करतो. तात्यांचा इस्लामचा अभ्यास नव्हताच. तात्या म्हणले, असं कुठला धर्म असू शकतो. मग कुराण मागवून घेतलं, उर्दूची प्रत. तात्या पहिले उर्दू शिकले. उर्दूमध्ये तात्यांनी गझल देखील लिहिलेली आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही. ती आहे सावरकर स्मारकाच्या वेबसाईटवर, ती गझल आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्यातही सावरकरांची देशभक्ती, मैं बंदा हिंदवाला हूँ असं म्हणतात ते. उर्दू शिकल्यानंतर कुराण वाचून काढलं, इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर वाचून काढलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे जे प्रकरण आहे आपल्याला जसं वाटत होतं तसं नाही आहे. सगळे धर्म एकच शिकवण देतात असं काही नाही आहे. हा धर्म काहीतरी वेगळाच, मजहब काहीतरी हा वेगळाच शिकवण देतो. आता प्रश्न उपस्थित झाला की ह्या आक्रमणाविरुद्ध सज्जता तर करायची, नाव काय द्यायचं. नाव तर द्यायला पाहिजे हिंदू संघटन. पण त्या काळची परिस्थिती अशी होती, म्हणजे आजपासून 100 वर्षांपूर्वी, की कुणीही स्वतःला हिंदू म्हणून घ्यायला तयार होईना. जो तो स्वतःच्या उपासना पद्धतीचा ठेका घेऊन, झेंडा घेऊन उभा राहिलेला होता. आणि सर्वत्र अशी एक साधारण समजूत होती की हिंदू म्हणजे गुलाम माणूस, हिंदू म्हणजे काळा माणूस. आणि जर आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतलं तर आपण गुलाम म्हणून स्वतःलाच. मग सावरकरांना असं आत्मीयतेने वाटलं की याची व्याख्या करायला पाहिजे. कारण मग कुठल्या आधारावर आपण संघटन करणार आहोत. हिंदूंना जोडणारा एक आचार, एक विचार, एक उपासना पद्धती, एक धर्मग्रंथ असं काही नाहीच आहे. सगळे हिंदू फक्त गणपतीचीच पूजा करतात असं काही नाही आहे. सगळे हिंदू केवळ शाकाहारच करतात असं काही नाही आहे. सगळे हिंदू एकाच प्रकारचा वेश परिधान करतात असंही काही नाही आहे. मग ह्यांचं संघटन होणार कसं. तात्यांचं स्थानांतर करण्यात आलं 2 अटींवर. राजकारणात सहभाग घ्यायचा नाही आणि रत्नागिरी सोडून कुठेही जायचं नाही, ह्या त्या 2 अटी होत्या. तात्यांनी अट घातली ब्रिटिशांना की याच्या आधी मी जे काही क्रांतिकार्य केलं त्यात कोण कोण सहभागी होते, त्यात आम्ही कुठल्या योजना कशा प्रकारे आखल्या, याच्याविषयी मी कुठलीही माहिती देणार नाही. ब्रिटिश त्याच्यावर म्हणले की तात्या, तुम्ही जर पुन्हा राजकारणात भाग घेतलात आणि आम्हाला असं आढळलं की तुम्ही क्रांतिकार्य करत आहात तर तुम्हाला पुन्हा अंदमानला धाडण्यात येईल. अर्थात तात्यांनी मान्य केलं आणि ते रत्नागिरीच्या कारागृहात आले. रत्नागिरीचं कारागृह आपण सगळ्यांनी एकदा अवश्य बघून या. अंदमानमध्ये तात्यांना दिलेली जेवढी खोली होती त्याच्यापेक्षा छोटी खोली रत्नागिरीच्या कारागृहात आहे. एकच खिडकी तिकडेही आणि 7 कुलपं आहेत. म्हणजे मुख्य दारापासनं आतमध्ये नेऊन वरच्या मजल्यावर 7 कुलपांच्या आत त्यांना ठेवलं होतं. शिवाय हाताला आणि पायाला बेड्या होत्याच. ब्रिटिश किती घाबरले होते विचार करा की हे भारतात यांना पाठवलं तर हे पळून जाऊ शकतात, यांचे सहकारी यांना मदत करून दूर नेऊ शकतात.
राजकारणात भाग घ्यायचा नाही, राजकीय लिखाण करायचं नाही, अशा परिस्थितीत लपून छपून ब्रिटिशांची नजर चुकवून तात्यांनी पुस्तक लिहिलं ज्याचं नाव हिंदुत्व. एक मराठा या नावाने त्यांनी ते प्रसिद्ध केलं, म्हणजे बाहेर जाऊन प्रसिद्ध केलं. मूळ पुस्तक हे इंग्लिशमध्ये आहे आणि त्याचा अनुवाद, त्याचं भाषांतर माझे आजोबा तात्यांचे धाकटे भाऊ डॉक्टर नारायण दामोदर सावरकर यांनी केलं. ती पहिली आवृत्ती त्यांनी बाहेर छापली, ती हिंदुत्व. मूळ इंग्लिश नाव इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व. आणि या त्यांच्या ग्रंथात तात्या विशद करतात की हिंदू म्हणजे कोण आणि हिंदुत्व म्हणजे नक्की काय, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व कसं आहे आणि अंतिम ध्येय आपलं मानवता कसं आहे. रत्नागिरीची परिस्थिती अत्यंत भयानक होती. कर्मठ विचारांचा पगडा असलेलं रत्नागिरी, तात्यांनी तिथे सामाजिक क्रांती अनुभवली, आरंभ केली. तात्या विवेचन करताना, हिंदू समाजाचं विवेचन करताना तात्या लिहितात की आम्ही का हरलो, आमच्याकडनं सत्ता का गेली, तर आम्ही काही बेड्या आमच्याच पायात ठोकून घेतल्या. त्यांना तात्या म्हणतात 7 स्वदेशी बेड्या किंवा 7 स्वदेशी शृंखला. कुठल्या होत्या ह्या? रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी, समुद्रबंदी, व्यवसायबंदी, वेदोक्तबंदी. या 7 प्रकारच्या बेड्या आम्ही जर तोडल्या, कारण त्या मानीव आहेत, आपण मनानेच त्या अंगावर घेतलेल्या आहेत, त्या जर आपण तोडल्या तर हिंदू समाज हा संघटित होईल, तो समरस होईल आणि पुन्हा एकदा आपल्याला आपली गेलेली सिंहासनं परत मिळवता येतील. रोटी, बेटी आणि स्पर्श या 3 बंदी ज्या आहेत, त्या 3 बेड्या ज्या आहेत, यांचा थेट संबंध हा जातीशी निगडित आहे, जाती प्रश्नाशी निगडित आहे. आणि खूप लिखाण केलं तात्यांनी, अंधश्रद्धा निर्मूलक कथा लिहिल्या, विज्ञाननिष्ठ निबंध लिहिले. आपल्या ज्या काही वाईट धर्मभावना आहेत त्यांच्यावर कठोरतेने प्रहार केलेत तात्यांनी. तात्यांचंच वाक्य, वाईट धर्मभावना या दुखविल्याच पाहिजेत, त्या उच्छेदिलेल्याच पाहिजेत, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. हिंदू समाज समरस होणार नाही, त्यांना समता कळणार नाही. आणि म्हणून मंदिर प्रवेशाचं आंदोलन तात्यांनी हातात घेतलं. रत्नागिरीचं सुप्रसिद्ध मंदिर आहे विठ्ठल मंदिर. 3 दिवस तिकडे शास्त्रार्थ चाललेला होता, सनातनी वर्ग विरुद्ध सुधारकांचा वर्ग. आणि 3 दिवस सतत खल करून सावरकरांचा सुधारक पक्ष जिंकला. रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये अभूतपूर्व असं दर्शन घडलं. जे आपले पूर्वास्पृश्य बंधू होते ते मोठ्या संख्येने विठ्ठलाचं दर्शन घ्यायला तिथे आले होते. हिंदू धर्म की जय नावाच्या घोषणा दिल्या गेल्या आणि सगळा परिसर या घोषणांनी दुमदुमून गेला. 1 नाही, 2 नाही, 400हून जास्त मंदिरं केवळ 11 वर्षात तात्यांनी पूर्वास्पृश्य बंधूंसाठी मुक्त केलेली आहेत. केवळ ह्याच तळमळीने की पूर्वास्पृश्य म्हणजे कोणी वेगळे नव्हेत, आपल्यापासूनच तुटलेला एक आपल्या हिंदू समाजाचाच भाग आहे. त्यांना दर्शनाचा अधिकार नाही, त्यांना सामाजिक क्षेत्रात अधिकार नाही, त्यांना शैक्षणिक क्षेत्रात अधिकार नाही. तो अधिकार त्यांना पुन्हा प्राप्त झाला तर आपलं बंधुत्वही वाढेल, आपण एकमेकांच्या जवळ येऊ, हा जो जातीचा तीव्र द्वेष निर्माण झालेला आहे तो संपेल. या एकाच मानवतेच्या दृष्टिकोनातून तात्यांनी ही चळवळ उभारली. पतितपावन मंदिर तिथे निर्माण झालं. आता आपण बघितलं पडद्यावर भागोजी शेठ कीर नावाचं एक बडप्रस्थ होतं रत्नागिरीमध्ये आणि ते भंडारी समाजाचे होते. तर त्यांना गर्भगृहात जाऊन दर्शन घेता येत नसे
आपल्या हिंदूंचाच दोष आहे तो. पण सदन होते, त्यांच्याकडे स्वतःची भूमी होती. त्यांनी असं ठरवलं की मी माझ्या जागेत मंदिर बांधेन माझ्यासाठी. तात्यांच्या कानावर ही वार्ता गेली. तात्या जाऊन त्यांना भेटले. त्यांना सांगितलं, भाऊजी शेठ, तुम्ही श्रीमंत आहात, तुमच्याकडे जागेची कमतरता नाही, तुमच्याकडे संपत्तीची कमतरता नाही, तुम्ही जो मनात विचार आणलेला आहे तो अगदी योग्य आहे, तुम्ही मंदिर निर्माण करू शकता. पण असाही एक वर्ग आहे ज्यांच्याकडे जागाही नाही, पैसाही नाही, पण देवाच्या दर्शनाची आस मात्र आहे. तो मोठा वर्ग मंदिर बांधू शकत नाही. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जे मंदिर बांधाल ते हिंदू धर्मातील प्रत्येक जातीसाठी मुक्त असावं दर्शनासाठी. भागोजी शेटकरांनी मान्य केलं आणि त्या जागेवर आज जे पतितपावन मंदिर आहे ते उभं राहिलं. लक्ष्मीनारायणाची मूर्ती तात्यांनी ज्या पूर्वास्पृश्य बंधूंना मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी याची पूजा शिकवली, त्या पूर्वास्पृश्य बंधूंच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि त्या मंदिराची तुम्ही रचना बघितली तर एकच दार आहे त्याला, त्या दारातून तुम्ही थेट आतमध्ये येऊ शकता, ते लक्ष्मीनारायणाच्या पायापाशी. मध्ये कुठलाही अडसर नाही. आजही तिथे मंदिर प्रशासन व्यवस्थितपणे सहभोजनाचे कार्यक्रम राबवतं. त्यावेळेला तात्यांनी तो पायंडा पाडला होता, सहभोजन. पंक्तीने जात बुडते असा एक समज आपल्या हिंदू लोकांमध्ये होता. दुसऱ्याच्या पंक्तीला आपण बसलं जेवायला तर आपली जात बुडली. हा समज, पुन्हा एकदा स्पर्शबंदीचा हा प्रश्न आहे, हा समज दूर करण्यासाठी सहभोजनाचे कार्यक्रम तात्यांनी हाती घेतले. पहिल्यांदा मंडळी तयारच व्हायची नाहीत. मग 5-10 लोक कशी तरी धारिष्ट करून त्या कार्यक्रमाला यायची. आणि तात्या तिथे युक्ती अशी करायचे की जे लोक सहभोजनाला आले असतील त्यांची नावं दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आणायचे. आणि हे ज्या वेळेला इतरांना कळायचं त्यावेळेला जी व्यक्ती सहभागी झाली असेल त्याच्या घरावर सामाजिक बहिष्कार पडायचा, म्हणजे वाळीत टाकणं. आणि एकदा का सामाजिक बहिष्कार पडला की त्या व्यक्तीचं, त्या कुटुंबियांचे अतोनात हाल व्हायचे. आणि एक प्रकारची ही धमकी होती की पुन्हा तुम्ही चळवळीत सामील होऊ नये, सुधारकीपणा करू नये. मग ही मंडळी तात्यांकडे जायची. तात्या त्यांना सांगायचे, थांब, आपला हिंदू धर्म जो आहे तो सहिष्णू आहे आणि त्याच्यात एक उत्तम व्यवस्था आहे, ती म्हणजे प्रायश्चित्ताची. धर्मपंडितांच्या जर त्यांचं मत घेतलं तर तू पाप केलेलं आहेस तर मग प्रायश्चित्त घे. मग ती व्यक्ती प्रायश्चित्त घ्यायची. मग तात्या त्यांना सांगायचे की 2-3 महिने थांब. 2-3 महिने थांबला, सामाजिक बहिष्कार उठला की पुन्हा एकदा सहभोजनाच्या चळवळीत ती व्यक्ती सामील व्हायची. अशा युक्त्या वापरून तात्यांनी संघटन वाढवलेलं आहे. पंक्तीने जात बुडते हा भ्रम ठरवलेला आहे. आणि मग ही सुधारकी मंडळी काय करायची, कुठलाही समारंभ असला की सांगायचे की आमची पंगत एक बसणार, सरमिसळ बसणार. मग बराच विरोध सहन करावा लागला, बराच झगडा झाला, पण तात्या हार मानले नाहीत. त्यांनी हट्टाने हे सहभोजन अशा समारंभातून घडवून आणलं. स्पर्शाने जात बुडते हा समज, हा गैरसमज, चुकीचा समज खोटा ठरवला. धार्मिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्रात अनेक उद्योग तात्यांनी पूर्वास्पृश्य बंधूंना, पूर्वास्पृश्य बघा तात्यांचाच शब्द आहे हा, गांधीजी ज्यांना हरिजन म्हणत. आणि मग तात्या त्यांना म्हणाले की हरीचे जन तर आपण सगळेच आहोत, त्यांना हरिजन म्हणून उपयोग नाही. पूर्वास्पृश्य, जे पूर्वी अस्पृश्य होते आता नाहीत, या क्षणापासून ते अस्पृश्य नाहीत आमच्यासाठी, ते पूर्वास्पृश्य. या पूर्वास्पृश्य बंधूंच्या आर्थिक उन्नतीसाठी बँड पथक, ते सुद्धा अखिल हिंदू बँड पथक सुरू केलं. अनेक लोकांना पिंजारी कामाचे व्यवसाय सुरू करून दिले. अखिल हिंदू उपहारगृह सुरू करून दिलं. आणि तिथे व्यवस्था देखील अशीच असायची की वाढपी एका जातीचा
स्वयंपाकी दुसऱ्या जातीचा, व्यवस्थापक तिसऱ्या जातीचा, ही सरमिसळ मंडळी तात्या तिथे स्वतः उपस्थित असायचे. ज्यांना भेटायला यायचं त्यांनी मला तिकडे येऊन भेटावं अशी अट घालायचे. तिकडे काहीतरी खा, काही खाल्लं नाही तर चहा तरी प्या, पाणी तरी प्या. आणि मग त्यांनी काही घेतलं की त्यांची नावं लिहून घ्यायचे वहीत की ही व्यक्ती भेटायला आली होती. कुठल्याही प्रकारे हट्ट सोडलेला नाही त्यांनी आपला. पण ह्याचा परिणाम चांगला झाला. शैक्षणिक क्षेत्रातलं एक असंच उदाहरण देतो, कारण ही सामाजिक क्रांती समजवल्याशिवाय तुम्हाला हिंदुत्व काय त्यांचं कळणार नाही. लोकल स्कूल बोर्ड नावाचा एक प्रकार होता रत्नागिरीत, ज्यांनी अनेक नियम केले होते शाळांविषयी. त्यापैकी एक नियम असा होता की विद्यार्थ्यांना शाळेत सरमिसळ बसवावे. पण कुठल्याच शाळेत कुठल्याच वर्गात विद्यार्थी सरमिसळ बसवले जायचे नाहीत. पूर्वास्पृश्य विद्यार्थी तर लांब कुठेतरी कोपऱ्यात असायचे. आधीच त्यांच्या शिक्षणाची टक्केवारी न्यून होती, कमी होती. मग तात्या आणि त्यांचे जे सुधारकी मंडळ होतं ते जायचं शाळांमध्ये, ते नियम दाखवायचं. हे बघा, हे असं लिहिलं आहे, तुम्ही सरमिसळ बसवत नाही विद्यार्थी. मग तिथे भांडणं व्हायची. शिक्षक म्हणायचे ते विद्यार्थी गदळ आहेत, घाण आहेत, ते अस्वच्छ असतात. मग तात्या युक्तिवाद करायचे. कुठलंही मूल घ्या, ते अस्वच्छच असतं, ते मातीतच खेळतं, तसंच तोंडात हात घालतं. त्याला स्वच्छता शिकवणं हे आईवडिलांचं काम आहे. आणि शिक्षक हा आईवडिलांसारखा असतो. तुमचं काम आहे ते त्याला स्वच्छता शिकवणं. तुम्ही त्याला स्वच्छता शिकवायची. हा झाला पहिला भाग. इथपर्यंत ठीक आहे. तात्या म्हणायचे हे शारीरिक स्वच्छतेचं सोडून द्या, तुमच्या मनावर जे गदळ साचले ना ते दूर करा. आधी तुमचं मन स्वच्छ करा पहिलं. शिक्षक ह्या उत्तरांनी असे चपापून जायचे. मग असा प्रयास करून 127 का 128 शाळा होत्या, त्यातल्या 122 शाळांमध्ये विद्यार्थी सरमिसळ बसायला सुरुवात झाली. आणि हे केवळ 13 वर्षांच्या वास्तव्यात तात्यांनी करून दाखवलेलं आहे. सामाजिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, सगळ्या ठिकाणी या पूर्वास्पृश्य बंधूंना सन्मान दिलेला आहे. मगाशी आपण एक चित्र बघितलं ज्याच्यात अनेक बटू दिसत होते आपल्याला, जानवी घातलेले. ते 1929 सालचं माझ्या मते मालवणच्या इथलं ते चित्र आहे. तात्यांनी जानवी वाटप केलं होतं या पूर्वास्पृश्य विद्यार्थ्यांना. का तर सन्मान मिळावा त्यांना म्हणून. वेदोक्त बंदी हटवली, व्यवसाय बंदी हटवली, रोटीबंदी, बेटीबंदी, अनेक त्यांनी आंतरजातीय विवाह लावण्याचा प्रयत्न केला. 15 आंतरजातीय विवाह लावून दिलेत. आणि हे एका बाजूनी संघटन सुरू असताना दुसऱ्या बाजूनी मात्र हिंदूंना राजकीय दृष्टीने दिशा देण्याचं काम तात्या करत होते. ते म्हणजे आपली ओळख पुन्हा एकदा हिंदू अशी व्हावी म्हणून. तात्यांची कविता आहे, ब्राह्मण वा क्षत्रिय चांग जरी झाला, कसलेही रूप वा रंग जरी त्याला, तो महार अथवा मांग सकल आला, ही एकची आई हिंदू जाती, आम्ही तिचे बिंदू, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. तात्यांचं हिंदुत्व हे बंधुत्वाच्या आधारावर अवलंबून आहे. हिंदू शब्दाची व्याख्या करताना किंवा हिंदू शब्द हा कसा उत्पन्न झाला हे समजावून सांगताना तात्या म्हणतात की मूळ शब्द हिंदू नाही, मूळ शब्द होता सिंधू. ज्या नदीच्या किनारी आपली संस्कृती वसवली गेली त्या प्रदेशाला सिंधू प्रदेश म्हणायचे, सिंधुस्थान म्हणायचे. आणि आपल्या शेजारील देश जे होते पर्शिया उदाहरणार्थ, त्या पर्शियन लोकांनी इतर जगताशी आपली ओळख ही सिंधू म्हणून करून दिली, हिंदू म्हणून करून दिली. मग सिंधूचं हिंदू कसं काय झालं, तात्या त्यालाही उदाहरणं देतात की अवेस्ता ग्रंथामध्ये सरस्वतीचं नाव हरहवती आहे. गुरुमुखीमध्ये केसरीला केहरी म्हणतात.
सप्ताह या शब्दाचा अपभ्रंश हप्ता झालेला आहे. म्हणजे स चा बदल होऊन ह होतो. सिंधूचा बदल होत गेला आणि तिथे हिंदू शब्द आला. म्हणजे मुळात हिंदू हा कुठलाही धर्मवाचक शब्द नसून तो समूहवाचक शब्द आहे. या सिंधू प्रदेशात राहणारे ते हिंदू. मग कालांतराने आपल्या देशाची नावं बदलत गेली. कोणी त्याला आर्यावर्त म्हणतं, कोणी भारत म्हणायला लागलं, कोणी हिंदुस्थान म्हणतं. हे कालौघात घडलेलं आहे. हिंदू म्हणजे गुलाम, हिंदू म्हणजे काळा माणूस असा त्याच्यात अर्थ अभिप्रेत नाही. तेव्हा पहिल्यांदा हिंदूंनो तुम्ही हा न्यूनगंड सोडा आणि स्वतःला हिंदू म्हणायला तयार राहा. पहिला हा झाला भौगोलिक विचारसरणीतून हिंदू शब्दाचा अर्थ. मग तात्यांना अभिप्रेत असलेला आजच्या काळाचा हिंदू, आजच्या काळाचा म्हणजे 100 वर्षांपूर्वी पुस्तक लिहिलं, पण आजही हिंदू शब्दाची व्याख्या बदललेली नाही. हिंदू म्हणजे कोण? तात्यांनी संस्कृतमध्ये व्याख्या केली. आसिंधू सिंधूपर्यंता यस्य भारतभूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदुरिति स्मृतः. काय अर्थ आहे या व्याख्येचा? आसिंधू, सिंधू म्हणजे सिंधू नदीच्या उगमापासून ते सिंधूपर्यंत, खाली समुद्रापर्यंत ही जी भारतभूमी पसरलेली आहे ती ज्याची पितृभूमी आहे आणि ज्याची पुण्यभूमी आहे तो हिंदू. साधी सोपी सरळ व्याख्या आहे ज्याच्यात अतिव्याप्ती टाळलेली आहे आणि अव्याप्ती देखील टाळलेली आहे. हिंदूची ही व्याख्या सावरकरांनी करण्याच्या आधी जवळपास 105 व्याख्या उपलब्ध आहेत हिंदू शब्दाच्या. पण त्याच्यात काही ना काही दोष आहेत. धेनुर्यस्य महामाता सवैर हिंदू इति स्मृतः वगैरे अशा व्याख्या आहेत. पण तात्यांची व्याख्या ही परिपूर्ण आहे, कारण ती अत्यंत तर्कशुद्ध आहे. 2 निकष आहेत हिंदूंचे. काय? ही ज्याची पितृभूमी आहे आणि ज्याची पुण्यभूमी आहे. 2 निकष, पितृभू पुण्यभू. काही लोक इथे आक्षेप घेतात बरं का, तात्यांनी मातृभू शब्द का नाही योजला, पितृभूच का योजला? म्हणजे काय ते पॅट्रियार्की वगैरे समर्थक होते का काय? अहो दोन्ही शब्द स्त्रीलिंगीच आहेत, मातृभूमी आणि पितृभूमी. भू शेवटी आले तर तो शब्द स्त्रीलिंगीच आहे. ह्याच्यात कुठे पॅट्रियार्की वगैरे, पुरुष सत्ताक वगैरे? पितृभूमी कशासाठी? तर तुम्हाला या भूमीवरचा अधिकार सिद्ध करायचा असेल तर पितरांचं काहीतरी आहे हे दाखवावं लागतं. रस्त्यात भांडणं झाली तर आपण सरळ विचारतो तुझ्या बापाचा रस्ता आहे का? हे दाखवावं लागतं, तो अधिकार आहे. पितरांची भूमी, माझ्या पितरांची भूमी म्हणजे कोणाची भूमी? माझ्या वडिलांची, माझ्या आजोबांची, पणजोबांची, खापर पणजोबांची. कुठपर्यंत? 5 पिढ्या 7 पिढ्या? नाही. माझी पितरं म्हणजे कोणाची? कोण माझी पितरं? तुमची पितरं, ती माझी पितरं, आमची सगळ्यांची सामायिक पितरं, ते ऋषीमुनी ज्यांनी आमची संस्कृती वसवली, ते आमचे पूर्वज, ती पितरं आहेत, त्यांची भूमी आहे ही. मी तिचा वंशज आहे, त्यांचाच एक पाईक आहे. त्यांच्या अंगात जे रक्त होतं ना तेच माझ्या अंगात आहे. आणि म्हणून वारसा हक्काने त्यांची जी भूमी होती तीच माझी भूमी आहे. हे झालं पहिलं लक्षण पितृभूमीचं. आता तुम्ही म्हणाल की आमच्यापैकी काही मंडळी उठून परदेशात जातात, मग त्यांच्या पुढच्या पिढ्या तिकडेच जन्माला येतात, युरोप अमेरिकेत वगैरे, मग ते कसे काय हिंदू? पण मी आत्तापर्यंत एकच निकष सांगितला. दुसरा त्याचा निकष आहे पुण्यभूमी, पुण्यभू. पुन्हा लोक इथे फसतात, फसगत करतात. तात्यांवर अजून एक आक्षेप की तात्यांना असं म्हणायचं होतं की ज्यांच्या मनात या भारताविषयी पुण्यभाव आहे तो हिंदू. अत्यंत चूक. पुण्यभू म्हणजे इंग्लिशमधला थोडासा जवळ जाणारा शब्द आपण सांगू शकतो, तो म्हणजे होली लँड. ज्या भूमीत
तुमच्या धर्माचं तत्त्वज्ञान उगम पावलं, तुमच्या धर्माची शिकवण निर्माण झाली, ती तुमची पुण्यभू होय. मग असे कुठले कुठले धर्म या भूमीत जन्माला आले, कुठली तत्त्वज्ञानं या भूमीत जन्माला आली? वैदिक तत्त्वज्ञान आहे, जैनांचं आहे, शिखांचं आहे, बौद्धांचं आहे, लिंगायत आहेत, वीरशैव आहेत, आर्य समाजी आहेत, अनेक संप्रदाय आहेत. या सगळ्यांच्या तत्त्वज्ञानाचा उगम, ते जो धर्मपालन करतात त्या धर्माचा उगम भारतात झाला. आणि म्हणून त्या धर्माचे, त्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी देखील हिंदू ठरतात. म्हणजे तुम्ही वैदिक असा, शीख असा, बौद्ध असा, जैन असा, आर्य समाजी असा, वीरशैव असा, लिंगायत असा, कुणीही असा, तुम्ही सगळे हिंदू आहात. सगळ्या उपासना पद्धती पूज्य असणाऱ्या सगळ्या समूहाला तात्यांनी आपल्या व्याख्येत समाविष्ट करून घेतलं. मग काही लोक आता इथे म्हणतील, आम्ही निधर्मी आहोत, आम्ही नास्तिक आहोत, आम्ही कसे काय हिंदू? तात्यांचं उत्तर एकदम सोपं होतं. तात्यांना असे प्रश्न पडायचे नाहीत. तात्या काय म्हणले, तुम्हाला चारवाक ऋषी माहिती असेल, ज्यांनी वेदांताला आव्हान दिलं. तो बुद्धिवादी माणूस हा भारतात जन्मला, पितृभूमीच्या नात्याने तोही तुमचा पूर्वजच आहे. त्यांनी जे तत्त्वज्ञान निर्माण केलं ते याच भूमीत निर्माण केलं. म्हणून पितृभू आणि पुण्यभू असे दोन्ही निकष तुमचेही पूर्ण होतात. तुम्ही नास्तिक असला, निधर्मी असला, तरीसुद्धा तुम्ही हिंदूच्या कक्षेतच येता. मग साहजिकच या कक्षेतून वगळले कोण जातात? तर ख्रिश्चन वगळले जातात, पारशी वगळले जातात आणि मुसलमान वगळले जातात. मुळात तात्यांचा हेतू हाच होता की हिंदू संघटित व्हावे, भारताबाहेरचे जे धर्म आहेत ते अहिंदू म्हणून गणले जावेत आणि त्यायोगे हिंदूंचं संघटन करून हे जे इस्लामी जे जिहादी आक्रमण भारतावर येणार होतं त्याच्या विरोधात हिंदूंना सजग करायचं, त्यांना राजकीय प्रगल्भ करायचं, हे तात्यांनी जीवन कार्य म्हणून इथून पुढे सुरू केलं. किती ठिकाणी संघर्ष करावा लागलेला आहे. आता ठरलं मग आम्ही सगळे हिंदू, आमचं बंधुत्वाचं नातं आहे. पण मी जे मगाशी ज्याचा उल्लेख केला, ज्या जिहादी संकटाचा, ते संकट नेमकं काय होतं आणि इतर नेत्यांनी त्याचा अभ्यास केला होता की नव्हता केला, का माहिती असूनसुद्धा त्या संकटाकडे डोळेझाक केली, हे आता आपण बघूया. आजपासून साधारण 102 वर्षांपूर्वी तत्काळच्या मलबार प्रांतात, म्हणजे आताचा जो केरळ प्रांत आहे, त्या प्रांतामध्ये एक चळवळ सुरू झाली जिचं नाव होतं खिलाफत चळवळ. मी लहान होतो, शाळेत आम्हाला हे शिकवत होते खिलाफत चळवळ वगैरे. मला वाटायचं खिलाफत म्हणजे खिलाफ म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध अशी एकदम भारी चळवळ. पण नंतर अभ्यासाअंती लक्षात आलं हे खिलाफत म्हणजे विरुद्ध प्रकरण नसून जो खलिफा बसलेला आहे, जो तुर्कस्थानमध्ये आहे, त्याला भारतावर आक्रमण करण्याचं आमंत्रण द्यायचं आणि इथल्या मुसलमानांनी त्याला सहकार्य करायचं आणि इथे असलेली काफरांची सत्ता म्हणजे ब्रिटिशांची सत्ता, गैरमुस्लिमांची सत्ता उलथून टाकायची आणि पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करायची, खलिफाचं राज्य इथे निर्माण करायचं. या उद्देशाने प्रेरित झालेली चळवळ म्हणजे खिलाफत चळवळ. आणि ही खिलाफत चळवळ केरळमध्ये राबवणारे, ज्यांना आपण सूफी म्हणतो, ही सगळी सूफी मंडळी होती.
आपल्याला वाटतं हे सुफी हा काय भक्ती संप्रदाय वगैरे असेल, तर तसं नाही. आपली समजूत खूप चुकीची आहे. स्वतः औरंगजेब हा सुफी पंथाचा होता, याच्यावरून तर तुम्ही समजून घ्या. आणि हे संकट घोंगावताना तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने काय केलं, तर त्यांनीही एक चळवळ सुरू केली होती जिचं नाव आहे असहकार चळवळ. आणि मग ही असहकार चळवळ मी खिलाफत चळवळीला जोडतो आणि तुम्हाला 1 वर्षाच्या आत स्वातंत्र्य मिळवून देतो, अशी घोषणा गांधीजींनी केली. 1 वर्ष उलटून गेलं, स्वराज्य काही मिळालं नाही. मलबार प्रांतात मात्र जे घडलं ते काय घडलं ते ऐकून घ्या. 1 वर्षानंतर इथे आता काफिरांची सत्ता राहिलेली नाही, इथे आता खलिफाचं राज्य झालेलं आहे असे फतवे काढले गेले. जसे आपण काश्मीर फाईल्समध्ये बघितलेले आहेत त्याप्रमाणे इथे जे गैरमुस्लिम असतील, अर्थात जे काफिर असतील, त्यांनी एकतर इथून चालून जावं, निघून जावं, नाहीतर इस्लाम कबूल करावा अशी धमकी देण्यात आली. पहिला हल्ला झाला तो तिथल्या ब्रिटिशांवरच झाला. ते संख्येने कमी होते, त्यांनी माघार घेतली, ते पळून गेले. दुसरा अतिशय भयावह हल्ला हा हिंदूंवर झाला. आणि त्याचा परिणाम असा झाला की 15 सहस्त्र लोकांची कत्तल झाली. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी त्यांच्या पुस्तकात तो उल्लेख केलेला आहे. आणि हे असं भयानक संकट समोर ठाकलेलं असताना 20% लोकसंख्या हे आम्हाला 50% जागा पाहिजे म्हणून उच्च रवाने सांगत होती. त्यांच्या पक्षाचं नाव होतं मुस्लिम लीग. त्यांचे नेते होते मोहम्मद अली जिना. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथे अनेक मंडळी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असू दे, त्याचे सर सय्यद अहमद खान असू देत, शौकत अली मोहम्मद अली असू देत, ही सगळी मंडळी ही पाकिस्तानच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील होती. आणि काँग्रेसनी मात्र त्यांचं लांगुल चालन पुरवलं. तुम्ही 20% आहात, आम्ही तुम्हाला 40% जागा देतो. आणि हे संकट तात्यांनी ओळखलं. हिंदू या देशात बहुसंख्या आहेत, हा हिंदूंचा अपराध नाही. आणि म्हणून 80% लोकसंख्येला तुम्ही 60% जागा देता, तर 20% असलेल्या लोकसंख्येला तुम्ही त्यांना वाढवून 40% जागा देता. हा हिंदूंचा राजकीय अधिकारावर आलेली ही गदा आहे. आणि त्याचा विरोध म्हणून तात्या हिंदुत्ववादी झाले, हिंदूंच्या बाजूने उभे ठाकले. त्यांनी सांगितलं, तुम्ही जसे एक होता धर्माच्या आधारावर, तसं आम्ही हिंदू म्हणून एक होऊन दाखवतो. आमचे 3 निकष आहेत. समान रक्त आहे आमचा, समान इतिहास आहे आणि समान संस्कृती देखील आहे. आमच्या पूर्वजांच्या अंगात जे रक्त होतं तेच आमच्या अंगात आहे. आमचा इतिहास काढून बघा. महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, किती अनेक उदाहरणं देता येतील देदीप्यमान पुरुषांची. यांच्यामुळे आमचा हिंदुस्थान आज टिकून आहे. हा आमचा समान इतिहास आहे. इतकंच काय, आमचा शत्रू देखील समान आहे. मुघल आले, डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच सगळे आले, हे आमचे समान शत्रू आहेत. समान संस्कृती आहे आमची. आमचे सण सारखे आहेत. दीपावली सण, दसरा सण सगळे आम्ही एकत्वाने, बंधुत्वाने साजरे करतो. आणि म्हणून त्यांचं जर एक राष्ट्र होत असेल तर आमचं या 3 निकषांवर एक राष्ट्र होऊ शकतं. हिंदूंचं एकत्व म्हणजे हिंदुत्व. आणि हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व कसं काय? तर तात्या म्हणाले की आम्हाला आदर्शवत स्थिती आहे की सगळ्या भारतीयांचं मानसिकदृष्ट्या राष्ट्रीय स्तरावर एकत्रीकरण व्हावं. त्याला भारतीयत्व असं नाव देऊ आम्ही, आमची मनापासून इच्छा आहे. पण इथे काही मंडळी अशी आहेत जी फुटीरतावादी आहेत. त्यांच्या मनात हे एकत्व नाही आहे. मानसिक दुभंगलेली आहेत मानसिकदृष्ट्या. आणि म्हणून युनायटेड नेशन्सची देखील व्याख्या बघा. जगाचा हा नियम आहे, ज्या देशात ज्या धर्माचे नागरिक बहुसंख्येने असतात आणि मानसिकदृष्ट्या राष्ट्रीय पातळीवर ते एकत्व पावलेले असतात, त्या समाजाचं एकत्व, त्यांचं राष्ट्रीयत्व हे त्या देशाचं राष्ट्रीयत्व असतं. भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, त्यांचं एकत्व सिद्ध करता येतं
राष्ट्रीय पातळीवर मानसिकदृष्ट्या ते एक होऊ शकतात. त्यांचं एकत्व म्हणजे हिंदुत्व, आणि म्हणून हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. आज तात्यांना अभिप्रेत हे हिंदुत्व आहे. परस्परातील जातीभेद मिटवून टाकायचे, जातीद्वेष मिटवून टाकायचे, आणि त्या दृष्टीने आपण काही पावलं उचलू शकतो. आपले सण समारंभ आहेत. तात्यांनी अखिल हिंदू गणेशोत्सव सुरू केला. अशा प्रकारचे उत्सव आपण सुरू करू शकतो. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊ शकतो. आपण सर्व मिळून एखादा व्यवसाय सुरू करू शकतो. ही येणारी जी संकट आहेत, ही आलेली जी संकट आहेत, ही जिहादचं संकट असू दे, लँड जिहाद असू दे, लव जिहाद असू दे, यांच्या विरुद्ध आपल्याला लढायला पाहिजे. आपली पुढची पिढी ही मानसिकदृष्ट्या कशी सक्षम होईल, त्यासाठी आता शिक्षकांचा एका सन्मान होता. शस्त्रास्त्र चालवायला शिकलीच पाहिजेत. त्याच्याशिवाय तुमचं तत्त्वज्ञान टिकणार नाही. आणि हे सगळं सामाजिक अभिसरण करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपलं डोकं ताळ्यावर ठेवून मतदान करायचं. जर तुमच्या हातात राजकीय सत्ता नसेल तर तुम्ही स्वतः धोक्यात आहात. तुमचा राष्ट्रध्वज धोक्यात आहे, तुमचं राष्ट्रगान धोक्यात आहे. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर आता मात्र आपण आपापसातले जातीभेद, जातीद्वेष मिटवून टाकले पाहिजेत आणि हिंदू म्हणून एक झालं पाहिजे. मला इथे बोलवलं, आपल्यासमोर तात्यांचे विचार मांडण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.